महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थान असलेला वापगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्यानं ही वास्तू पावन झाली. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वापगावचा किल्ला आजही दुर्लक्षित उपेक्षित आहे. त्याचं जतन संवर्धन व्हावं यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळे परिसराचा विकास होईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली. किल्ले वापगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा गंजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र अशस्त्र प्रदर्शन, ढोलवादन व भंडाऱ्याच्या उधळणीने मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी कर्तृत्ववान महिलांना राज्याभिषेकाची संधी देण्यात आली. खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, स्नेहल धायगुडे, उज्ज्वला हक्के, पूजा मोरे, ललिता पुजारी, संगीता पाटील यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला. यावेळी बडोद्याचे सरदार देवेंद्र पांढरे, नीरा वागस, सरदार देवकाते, चौंडीचे सरदार शिंदे, आमदार प्रकाश आव्हाडे, आमदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, अण्णा पाटील उपस्थित होते. पाहूयात हा खास रिपोर्ट. यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन सोहळा आहे. छत्रपती घराण्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या हिमतीवर उत्तरेमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी राज्याभिषेक दिन स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आजच्या दिवशी. त्या निमित्ताने आपण हा राज्याभिषेक दिन साजरा करतो. ह्याच्या मागचा हेतू हा आहे की जर यशवंतराव महाराज शून्यातून राज्य उभं करू शकतील तर आजच्या तरुणाला त्याच्यामधून प्रेरणा मिळते की तेही शून्यातून काहीही करू शकतात. आणि दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे की हा वापगावचा जो किल्ला आहे हा होळकरांचं मूळ गाव आहे. हा किल्ला दुर्लक्षित आहे. यशवंतराव महाराजांचं हे जन्मस्थान आहे. तर त्याचं जतन संवर्धन व्हावं, त्याच्याकडे प्रशासनाचं, संबंधित लोकांचं लक्ष यावं, यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. आणि राजकारण विरहित, मी नेहमी हेच सांगत असतो की ह्या गावाच्या आवारामध्ये आल्यानंतर इथं कोणीही राजकारण करू नये, कारण हा सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. राजकारण विरहित हा कार्यक्रम असतो आणि सर्वांसाठी, ह्या गावासाठी एक चांगलं पर्यटन स्थळ, एक स्मृतीस्थळ इथं डेव्हलप व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सर्वांच्या एकीने लवकरच ते साध्य होईल. खरं तर गेल्या 3 तरी का होत नाही? मी या मताचा आहे की फक्त राजकीय स्टंट करून प्रश्न मिटत नसतात. फक्त आरडाओरड करून, दंगा करून कुठलाही प्रश्न मिटत नसतो. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागतो. आणि मी होळकर घराण्याचा वंशज म्हणून मी जिथं जिथं मला जावं लागेल ह्या प्रश्नासाठी मी जातोय. 6 महिन्यापूर्वी हा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यामध्ये आहे. 6 महिन्यापूर्वी जून महिन्यामध्ये मी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणतोय, राष्ट्रवादीचे नाही, लक्षात घ्या. त्यांना आम्ही ह्या किल्ल्यामध्ये घेऊन आलो होतो आणि ते स्वेच्छेने इथे आले. त्यांनी सांगितलं की राजे आपण सांगताय तर आम्ही हा किल्ला लवकरात लवकर इथून आम्ही वेकेट करू. शाळासुद्धा सुरू राहिली पाहिजे ह्या मताचा मी आहे, कारण हे गावकरी माझे बांधव आहेत. शाळेसाठी पर्यायी जागा आणि इमारत उभी राहिली की तुरंत किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात होईल. शाळा बाहेर काढण्याचा जो प्रश्न होता ते आदरणीय पवार साहेबांनी शब्द दिलेला आहे की शाळा आम्ही बाहेर काढतोय आणि मला खात्री आहे की ते त्यांचा शब्द नक्की पाळतील. दुसरा विषय, संवर्धनासाठी जो निधी लागेल त्या निधीसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्वच पक्षाचे ज्येष्ठ नेते या सगळ्यांच्या बरोबर संपर्कात आहोत आणि लवकरात लवकर सगळ्यांना एकत्र घेऊन हा प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्र्यंबके जामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं धनं